विकास कसा झाला पाहिजे, जास्तीत जास्त निधी कसा या भागामध्ये खेचून आणू शकतो, या सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे। आणि त्यामुळे त्यांनी जे सांगितलं, बऱ्याच पैसे त्यांनी विविध योजनांचे आपल्यापर्यंत आणण्याचं काम केलं। दादाचा सारखा पाठपुरावा करायचा, दुसऱ्याकडे सारखा पाठपुरावा करायचा, आणि आज या आपला ग्रामीण भागामध्ये एवढीच प्रार्थना करतो आणि सांगतो धन्यवाद। धन्यवाद देवेंद्र दादा। देवेंद्र दादा, जे जे तुला हवं ते ते तुला मिळू दे, जे जे तुला हवं ते ते तुला मिळू दे। भाग्यवान या शब्दाचा अर्थ लोकांना तुझ्याकडे बघून कळू दे, तुझ्याकडे बघून कळू दे। यानंतर सहर्ष आमंत्रित करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, कायम सती मतदारसंघाच्या वतीने स्वागत करूया सन्माननीय खासदार श्री प्रफुल्लभाई पटेल यांचं। नमस्ते माझे बंधू भगिनी, माझ्या तरुण मित्रांनो, आज खरोखर वरुण देवाचा आशीर्वाद तर राहिलाच, पण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आमच्या बहिणीच्या माऊमाऊलींचा आशीर्वाद सुद्धा आज दादाला आणि देवेंद्र भोयांना लाभलेला आहे। एक सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्त्याला आपण एवढ्या मोठा विधानसभेवर जाण्याचा आपण त्यांना एक संधी दिली, आणि खरोखर मागील 4.5 वर्षामध्ये मी पाहिलं आहे की जेव्हा जेव्हा देवेंद्र भोयार मुंबईमध्ये पावसाला देखील आनंद झाला आणि त्यांनी वर्षाव केला, एक चांगला घडलं, त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना। थोडी आपली गैरसोय झाली त्याबद्दल सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो। उद्या बैलपोळा, काही भागामध्ये महाराष्ट्रात श्रावणातला बैलपोळा असतो, काही भागात भाद्रपदातला बैलपोळा असतो। पूर्वीच्या काळी आमच्या लहानपणी अतिशय उत्साहाने 6 जोड्या, 8 जोड्या, 10 जोड्या, 12 जोड्या अशा बैलांचे असायचे, नांगर असायचे आणि खूप उत्साहाने बैलपोळा साजरा केला जायचा। आता परिस्थिती बदलली, यंत्र आली, ट्रॅक्टर आले आणि पूर्वीसारखी बैल लोकांच्याकडे राहिलेली नाहीये। पण तरी देखील माझ्या बळीराजाचा, माझ्या शेतकऱ्याचा खरा तर उद्याचा आनंदाचा दिवस। त्या बैलपोळ्याच्या देखील माझ्या तमाम अमरावतीकरांना, माझ्या विदर्भकरांना मनापासून मी शुभेच्छा देतो। आताच काही महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली, तुम्हाला जे योग्य वाटलं तो तुम्ही मतदार असाय। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे। संविधान त्याच्यातून आपण पुढे चाललेलो आणि सगळं करत असताना त्यामध्ये खूप एक चांगलं काम या परिसरामध्ये झालेलं आहे। त्याचं काम करायचं त्यावेळी शरद जोशी शेतकरी संघटनेचे नेते म्हणून सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत होता। शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचं काम झालेला जे काही पिकवलेलं असतं, भाजीपाला असेल, फळ असेल, संत्रा असेल, भाजी इतर कापूस असेल, सोयाबीन असेल, या पिकांना भाव मिळाला पाहिजे ही व्यापक अपेक्षा। त्या प्रकारे माझ्या 5 वर्षापूर्वी एक साधा गरीब कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता देवेंद्रच्या रूपाने तुमच्याकडे आला। तुम्ही त्याला चांगल्या मताने निवडून दिलं। आपली लोकशाही फार प्रगल्भ आहे, आपली लोकशाही फार विचारपूर्वक निर्णय घेत असते आणि त्याला निवडून दिल्यानंतर सरकार आली। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये मी काम करायला लागलो। त्याच्यानंतर एकनाथराव शिंदेंचं सरकार आलं, त्याही सरकारमध्ये मी काम करतो। आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 54 आमदार निवडून आले, काही अपक्ष आले, जसा देवेंद्राला संजय बाबा शिंदे आमच्या करमळ्याचा आला, असे काही सहकारी आले। मात्र देवेंद्रांनी पहिल्या दिवसापासून काय त्याला वाटलं मला माहिती नाही, तशी देवेंद्राची माझी फार काही पूर्वीची ओळख नाही, परंतु देवेंद्रांनी ठरवलं की माझ्याबरोबर राहायचं। त्याला कदाचित वाटलं असेल की या माणसाबरोबर राहिलो तर आपण
ज्या मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिबिंब करण्याला घेतलेलं आहे त्याचा विकास आपल्याला करता येईल आणि त्या कामाला सुरुवात झाल्यानंतर मग मोर्शीकरांनो वरुडकरांनो खोटं बोलत नाही. मला पण माहिती आहे याच्या आधी इथं अनेक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून गेले, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे गेले, तो तुमचा अधिकार आहे. परंतु हे सगळं होत असताना त्यामध्ये तुम्ही आजपर्यंत मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघातून गेलेल्या आमदारांची 5-5 वर्षाची कारकीर्द आठवा. कुणी किती कामं केली, कुणी काय केलं. माझा दावा आहे, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, मी स्पष्ट बोलतो, मी खरं तेच बोलतो, मी कामाचा माणूस आहे. मी आपल्याला सांगतो की या मतदारसंघात मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून सगळ्यात जास्त निधी आणि विकास कुणाच्या काळामध्ये झाला असेल तर तो देवेंद्र भुयारच्या काळामध्ये झाला. 4,372 कोटी रुपये. मला पत्रकार मित्रांना सांगायचं, ही माझी यादी, ही यादी चेक करावी. मी काय सांगतोय आणि खोटं काहीतरी तुम्हाला फसवतोय ही माझी भावना नाही. एवढ्या माझ्या मायमुली प्रचंड संख्येने आल्यात, त्या माझ्या बहिणी आहेत, माझ्या मायमाऊली आहेत. त्यांनी मला अतिशय विश्वासाने भाऊ या नात्याने राखी बांधलेले, त्या विश्वासाला कधी पण मी तडा जाऊन देणार नाही हा शब्द देखील माझ्या मायमाऊलींना. एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी कधी पाहिला नाही. मी पण गेले 32-35 वर्ष मी आणि प्रफुल्लभाई एकाच वेळेस खासदार झालो. 91ला ते भंडारा गोंदियातला खासदार झाले, मी बारामतीतला खासदार झालो. आमची सुरुवातच खासदार म्हणून झाली. त्याच्यानंतर ते दिल्लीच्या राजकारणामध्ये रमले आणि मी महाराष्ट्राच्या राजकारणात परत आलो. सुधाकरराव नाईक त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मला राज्यमंत्री मिळालं आणि तेव्हापासून मी कामाला सुरुवात केली. परंतु मागं वळून बघितलं नाही. मला इतक्यादा देवेंद्र माझ्या मीटिंग चालायच्या, माझे इतर कार्यकर्ते बसलेले असायचे. कधी कधी बाकीचे कार्यकर्ते आमदार सांगायचे नको दादांची मीटिंग चालू आहे, मध्येच कुठे शिरतो. ते झाल्यानंतर मी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा चाललेली होती. मी सरळ महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलं, जनतेला सांगितलं, 13 कोटी जनतेला सांगितलं, मी महाराष्ट्राची माफी मागतो. हे घडायला नको होतं. मी स्वतःच जाऊन बघितलं, तिथं चौकशी लावली. त्याच्या खोलामध्ये जाणार आहे, कॉन्ट्रॅक्टर चुकीचा होता का, आर्किटेक्ट चुकीचा होता का, ज्याने पुतळा बनवला तो शिल्पकार चुकीचा होता, कोणीतरी चूक केलेलीच आहे. ते काळ्या दगडावरची पाणी वेगळे ते शोधलं जाणार आहे. चौकशी चालू आहे. त्याला कडक शासन करणार, त्याला सोडणार नाही. कारण महाराष्ट्राचं एक आदराचं स्थान छत्रपती शिवाजी महाराज, सगळ्यांच्या भावना महाराजांशी जुळल्या गेलेल्या आहेत. आज मी आल्यानंतर महाराजांच्या पुतळ्याचं आणि महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण केलं. मी अनेक वर्ष बघतो, मला इतिहास वाचायची, मला माहिती घ्यायची आवड. मोर्शी वरुडकरांनो, तुमच्या माझ्या जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये अनेक राजे, अनेक, हे निजामांचं राज्य, हे मोगलांचं राज्य, असं वेगवेगळ्या त्या राजांची नावं त्याला दिलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य केलं ते हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य. त्याला महाराजांचं आडनाव भोसले होतं. भोसल्यांचं राज्य कधी म्हटलं गेलं नाही. रयत म्हणजे आपण सगळे रयत, रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य. हा इतिहास फक्त युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजच करू शकतात. म्हणून आज देखील महाराजांचा पुतळा बघितला, महाराजांचा फोटो बघितला की आपण त्याच्या पुढे नतमस्तक होतो. असा राजा पुन्हा होणं नाही. एवढा मोठा राजा होऊन गेला. आज मी ज्यावेळेस माफी मागितल्यानंतर देशाचे पंतप्रधान पालघरला आले होते, त्यांनी पण माफी मागितली. परंतु दुर्दैवाने काहींना राजकारण करायचं, नियमावली त्या नियमाचं पालन केलं. कुठल्या राज्यकर्त्यांना वाटणार आहे की आपल्या काळामध्ये एखाद्या
युगपुरुषाचा, महापुरुषाचा किंवा राजमाताची जाऊ, त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाई माता, त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले, शाहू फुले आंबेडकर, मौलाना आझाद, त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, किती जणांची नावं घेऊ, या सगळ्यांचा कुठेही पूर्णाकृती किंवा अर्धपुतळा केला किंवा अश्वरूढ पुतळा केला तर तो चांगलाच झाला पाहिजे अशी सर्वांना पडेल, माझ्या मायमाऊलीला पडेल, माझ्या बांधवांना पडेल. मी नाही म्हणत अहिंसेच्या मार्गाने दुसऱ्याचं नुकसान होणार नाही. सार्वजनिक वस्तूचं, सार्वजनिक ज्या बाबी आहेत त्यांचं नुकसान होणार नाही, कारण तो समाजाचा पैसा आहे. अशा पद्धतीने हे काम चालतं आणि त्याकरता हे जे 2 पुतळे उभे केलेले आहेत हे महापुरुषांचे पुतळे, हे इथून पुढं माझ्या मुळशी वरुड या परिसरातल्या लोकांना सातत्याने प्रेरणा देत राहतील. पुढं पिढ्यानपिढ्या येणारी नवी माझी मुलं मुली देखील ते किंवा शिवाजी महाराजांचा काय आदर्श आहे, महात्मा फुलेंचा काय आदर्श आहे, त्यांनी काय काम केलं, त्यांनी कशा पद्धतीनं समाजाला घडवलं, त्यांनी कशा पद्धतीनं 18 पगड जाती 12 बलुतेदारांना दिशा देण्याचं काम केलं, त्यांनी कधी जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण केलं नाही, कधी त्यांनी उजवं डावं त्या ठिकाणी केलं नाही. हे इतिहासामध्ये नोंद आहे आणि त्याच्यातून माझ्या देवेंद्र भोयांनी काही गोष्टी सांगितल्या. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, देवेंद्रजी स्वतः करता कधीच माझ्याकडे काही मागितलं नाही. माझ्या संत्रा उत्पादकांचा प्रयत्न झाला पाहिजे, माझ्या शेतकऱ्याकरता झाला पाहिजे, माझ्या मायमाऊलीच्या करता झालं पाहिजे. यावेळेसचा 10वा अर्थसंकल्प सादर करत असताना देखील त्यांनी तेच मला पत्र दिलं की दादा काहीतरी पण अजून चांगलं व्हावं. मी बरेच वर्ष गेले लहानपणापासून विचार करतो की आमच्या महिला शेतकरी शेतमजूर कुटुंबातल्या कुरपणीला जातात, मशागत करतात, कळ्यांची सेवा करतात, कुठं ना कुठं स्वतःच्या शेतातलं काम रखलं तर दुसऱ्याच्या शेतात कापूस वेचायला जातात, संत्रा गोळा करायला जातात, त्याच्यामध्ये सोयाबीनच्या मशागत करायला जातात. वेगवेगळी पिकं माझ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या पिकाच्या करता 250 200 काहींकडे 300 काहींकडे 250. आज ती महिला सकाळपासून पहाटेपासून राबत असते. काही माझ्या महिला धुणभांडी करतात, काही माझ्या महिला झाडू पोछा करतात, काही माझ्या महिला शहरामध्ये नवरा बायको दोघेही सर्व्हिसला असले तरी स्वयंपाक करतात, काही माझ्या महिला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काचा गोळा करतात. कचरा तुम्ही राबत असताना तुम्ही तुमच्या करता काही करत नाही, तुम्ही मुलाबाळांच्या करता करता, पतीच्या करता करता, सासू करता करता, सासऱ्या करता करता, सगळ्यांच्या करता करता 24 तासात. कुणी बघा, पुरुष घ्या स्त्री घ्या, स्त्री सगळ्यात जास्त काम करते, परंतु तिला तो सन्मान. आम्ही मधल्या काळामध्ये 4 आमच्या आदिती तटकरे त्या खात्याच्या मंत्री आहेत, महिला बाल विकासच्या, त्यांनी त्या ठिकाणी अंगणवाडी आणि वेगवेगळ्या महिलांच्या करता काही योजना आणल्या. अजून काही योजना आमच्यामध्ये आहेत पाईपलाईन मध्ये, आम्ही ते त्यांच्या करता करणार आहे, कारण काम करताना त्यांनाही समाधान वाटलं पाहिजे. तर माझी महिला माझी मायभाऊनी चांगलं काम करू शकते आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये या सगळ्या महिलांना निर्णय घेतला. फॉर्म भरायला सुरुवात केली, जुलैपासून द्यायला सुरुवात केली. काल ऑगस्ट संपला, आता जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या महिलांना सांगायचंय. काल आम्ही नागपूरला कार्यक्रम केला, 3रा कार्यक्रम आम्ही नाशिकला करू. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 1,07,00,000 माझ्या मायमाऊलींना लाभार्थींना 3,225 कोटी रुपये त्यांच्या बँकेमध्ये टाकले आणि मध्यस्थी नाही. मायमाऊलीनो यावेळेस मी ठरवलं अजिबात त्याच्यामध्ये गडबड नाही झाली पाहिजे, कुणाच्या मार्फत नाही, डायरेक्ट तुमचं आधार कार्ड मधून तुमच्या बँकेच्या अकाउंटला पैसा मधी नाही, तुमच्या सहीनीच पैसे निघणार, दुसऱ्या कुणाच्या सहीनी नाही निघणार, तुम्हाला लागेल तेव्हा निघणार.
तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते करा। आणि नंतर पुन्हा दुसरा टप्पा काल आम्ही केला, त्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळून आता 1,60,00,000 लाभार्थी झालेले आणि 4,000 जवळपास 800 कोटी रुपये वाटले, 4,800 कोटी। आता तिसरा टप्पा येणार। अजून काही महिला लाभार्थी खऱ्या अर्थाने असतील, त्या राहिलेल्या असतील तर ते करा। आम्ही 2 ते 2.5 कोटीचा साधारण उद्दिष्ट ठेवलेला आहे। 46,000 कोटी रुपये वर्षाला त्याच्याकरता आम्ही बाजूला काढले की लोक पहिल्यांदा विरोध करतात। अहो काल आपल्या हायकोर्ट, मुंबई हायकोर्ट, नागपूर बेंच इथं कोणतरी एकाने इथं केस दाखल केलेली आहे, रीट केलेलं आहे की योजना बंद करा। माझ्या किती महिलांना वाटतं ही योजना बंद व्हावी, त्यांनी हात वर करा, बंद व्हावी असं वाटतं। आणि किती महिलांना ही कायम चालू राहावी असं वाटतं, त्यांनी हात वर करा। खाली माझ्या मायमाऊलींनी खाली हात करा, ते पाणी बघून मायमाऊलींना वाटतं ही योजना चालू करावी, चालू ठेवावी, ही चालू राहील, तुम्ही काळजी करू नका। हा अजितदादाचा वाद आहे, अजितदादा वादामध्ये हा माझा वाद आहे, त्याच्यामध्ये कधी पडेल ती किंमत मोजेल, पडेल तो खोटं बोलणार नाही। आणि ह्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे। मी एकच योजना ती आणली नाही, तुमच्या महायुतीच्या सरकारने अनेक योजना आणल्या। ती एक योजना आहे 3 गॅस सिलेंडर फ्री, 52 लाख आमच्या कुटुंबियांना, महिलांना त्यांच्या अकाउंटला वर्षाला 3 गॅसचे पैसे जाणार। गॅसची किंमत जेवढी असेल तेवढे पैसे 3 गॅसचे तुमच्या अकाउंटला, तुम्ही ते गॅस 3 घ्या, वरचे गॅसचे पैसे तुमचे तुम्ही खर्च करा। शॉप बसायचं बिचारा घेणं देणं, जीव गमवायचा। आता आकडे टाकायचे नाही, तुम्हाला कनेक्शन मिळणार आणि मोफत। आता इथून पुढचं बिल भरायचं नाही आणि मागच्या बिलाची चिंता करू नका, माझ्यावर सोडा काय करायचं करू। पण तुम्ही शेतकरी, तुम्ही मी शेतकरी, आपली जात शेतकऱ्याची, त्याच्यावर मला एक प्रश्न माहिती आहे। माझ्याही घरी 5च्या मोटारी, 3च्या मोटारी, 7.5च्या मोटारी, माझ्या थोड्या मोटारी मोठे बिल असल्यामुळे 10च्या 15च्या पण आहेत। पण मी अल्प, अत्यल्प, लहान शेतकरी, मधला शेतकरी इथपर्यंत त्याच्यात घेतलं 7.5 पर्यंत। या पद्धतीचं हे सरकारने महायुतीचं, त्याच्यावर काही शेतकरी म्हणले की अजित पवार तुम्ही आता दुधाचा धंदा करा, दुधाचा धंदा करा, तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात दुधाचा धंदा वाढला, मराठवाड्यात आमच्या आष्टी पाटोदा भागामध्ये वाढला, विदर्भात तेवढा अजून वाढला नाही, भंडारा गोंदियामध्ये थोडा होत आहे, आम्हाला आता करायचा। परंतु दुधाच्या भाव पडले काय करायचा, म्हणला काळजी करू नका, गाईचा व्यवसाय करताय, तुमचं दूध 30 रुपयानं 5 रुपये सरकार तुम्हाला अधिकचे देईल, अनुदान 35 रुपये दिल्यावर परवडतं। दिला आम्ही, केला आम्ही, कारण आम्ही पण मी एकेकाळी राजकारणात त्याच्या आधी 10 काढल्या जाताना, तुम्ही येऊन बारामतीकरांना विचारा, तसा काय एकदम इथं आलो आणि जॅकेट घालून तुमच्याशी बोलायला लागलो तसं नाही, कष्ट केले। पोल्ट्रीमध्ये अंडी देखील मी गोळा केली, त्याच्यामध्ये पाणी कसं भरायचं, दार कसं मोडायचं, पेरणीचा वापसा उडायच्या आत पेरणी कशी करायची ते आपल्याला माहिती आहे। उद्या बैल पोळा आहे, तुमच्या दारामध्ये बैल 200 आहे का 400 आहे, अरे मला विचारा ना कोणची आहे, इथे लोकांना माहिती आहे, ते म्हणते कसलं 200 कसलं 400 आणि जुळला का। आज कित्येक लोकांना काही माहिती नाही आणि शेतकऱ्यांच्या बद्दल बाता मारतात। आज आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलोय। माझा कापर पंजोबा शेतकरी होता, माझा पंजोबा होता, माझा आजोबा होता, माझे वडील होते। आज शेती आहे, करल नाही करल माहिती नाही आहे। आता तर मी आश्चर्यचकित झालो, तुमच्या मोर्शीवरून करांना सॅल्यूट केला पाहिजे, सॅल्यूट। मी बघितलंय काय काय ठिकाणी जमीनच्या वादामध्ये अक्षरशः सख्या भाऊ कुराड उगवायला मारायला कमी नाही करत। आणि इथं आमचे विजय संपतराव वडसकर
विजय चंपतराव वरसकर, बरोबर ना, सरपंच ग्रामपंचायत मालखेड, महिला ग्रामीण रुग्णालयाच्या साठी त्यांनी 6 एकर जमीन मोफत दिली. जमिनीची किंमत किती आहे? 2 कोटी रुपये एकर, 12 कोटीची जमीन. त्या 12 कोटी रुपयाची जमीन मोफत कसला माणूस दिला नाही? काय म्हणजे त्यांना खरोखरीच असली माणसं पाहायला मिळत नाही. उलट लोक म्हणतात कसं आपल्याला आणखीन काही मिळेल. त्यांनी 12 कोटीच्या मिळवणं का दिली? तोंडा देवेंद्र भोयर समाजाच्या करता इतकं राबतोय. चला म्हणलं महिला ग्रामीण रुग्णालय पाहिजे, आमच्या महिलांच्या डिलिव्हरी वेळेवर व्हायला पाहिजे, त्यांना त्रास होता कामा नये, त्यांना तिथं मोफत उपचार झाले पाहिजे. माय माऊलीच्या करता माझ्या विजय वडसकरनी 6 एकर जमीन मोफत दिली. असा लागतो भाऊ. एवढंच नाही, आमचे डॉक्टर सुधाकर बंदे आणि मीनाताई बंदे त्या आता आलेले होते. त्यांना 2 मुलं आहेत. एक डॉक्टर आहे, 5 का 6 एकर जमीन, त्याची किंमत 10-12 कोटी रुपये. 10-12 कोटी रुपयाची जमीन उपजिल्हा रुग्णालयासाठी दान दिली. दान बघा माणसं. त्या सुधाकर बंदे, मीनाताई बंदे, बंदे परिवार आणि विजय वडसकरांना खरोखरीच चाललो. फक्त त्यांची अपेक्षा आहे ते म्हणजे दादा बघा, आम्ही एवढी मोठी जमीन दिली, त्या रुग्णालयाला आमचं घरातला कार्यक्रम केला. 3रा कार्यक्रम आम्ही नाशिकला करू. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 1 कोटी 7 लाख माझ्या मायमाऊलींना, लाभार्थींना 3,225 कोटी रुपये त्यांच्या बँकेमध्ये टाकले. आणि मध्यस्थी नाही. मायमाऊलीनो यावेळेस मी ठरवलं अजिबात त्याच्यामध्ये गडबड नाही झाली पाहिजे. कुणाच्या मार्फत नाही, डायरेक्ट तुमचं आधार कार्ड मधून तुमच्या बँकेच्या अकाउंटला पैसा मधी नाही. तुमच्या सहीनीच पैसे निघणार, दुसऱ्या कुणाच्या सहीनी नाही निघणार. तुम्हाला लागेल तेव्हा निघणार, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते करा. आणि नंतर पुन्हा 2रा टप्पा काल आम्ही केला. त्या पहिल्या आणि 2ऱ्या टप्प्यामध्ये मिळून आता 1 कोटी 7 लाख लाभार्थी झालेले आणि 4,000 जवळपास 800 कोटी रुपये वाटले. 4,800 कोटी. आता 3रा टप्पा येणार. अजून काही महिला लाभार्थी खऱ्या अर्थाने असतील, त्या राहिलेल्या असतील तर ते करा. आम्ही 2 ते 2.5 कोटीचा साधारण उद्दिष्ट ठेवलेला आहे. 46,000 कोटी रुपये वर्षाला त्याच्याकरता आम्ही बाजूला काढले की लोक पहिल्यांदा विरोध करतात. अहो काल आपल्या हायकोर्ट, मुंबई हायकोर्ट, नागपूर बेंच इथं कोणतरी एकाने इथं केस दाखल केलेली आहे, रीट केलेलं आहे की योजना बंद करा. माझ्या किती महिलांना वाटतं ही योजना बंद व्हावी, त्यांनी हात वर करा, बंद व्हावी असं वाटतं. आणि किती महिलांना ही कायम चालू राहावी असं वाटतं, त्यांनी हात वर करा. खाली हात, माझ्या मायमाऊलीने खाली हात करा. ते पाणी बघू. उत्पादनाची आड घातलेली गरीब, सर्वसामान्य समाजातला शेवटचा घटक, ह्या पद्धतीची योजना श्रीमंत करता नाहीये. ते त्यांच्या पद्धतीने काम करतात. त्यांना अशा पद्धतीने काही देण्याची गरज वाटत नाही. पण तुमचाही अधिकार आहे, तुमचा हक्क आहे. एवढ्याला मी थांबलो नाही. काही असे देवेंद्र किंवा काही म्हणजे आमदार अमर मिटकरी वगैरे यायचे, दादा आम्ही फिरतोय, परंतु काही गरीब घरातल्या मुलींना शिक्षणाकरता कॉलेजची फी देता येत नाही. आणि मग आई वडील म्हणतात आता 12वी पर्यंत शिक्षण झालंय, बाद झालं, आता लग्न लावून देऊ, आता तुला कुठंतरी लग्न कुणाच्या तरी घरची लक्ष्मी करू. ती म्हणते बाबा मला शिकायचंय, आई मला शिकायचंय, तुला शिकता आलं नाही पण मला शिकू दे. आता शिक्षणाची कवाड सगळ्यांकरता उघडली. ते म्हणतात नाही आपल्या ऐकत नाही. आम्ही इतके दिवस 50% फी भरत होतो. पण माझ्या पुढे काही केसेस अशा आल्या मायमाऊलींनो की त्याच्यात 1-2 मुलींनी आत्महत्या केली. 50% रक्कम आम्ही देऊन राहिलेले 50% त्यांच्या आई वडिलांना भरायला नव्हते. मग ती मुलगी म्हणली मग मी जगून काय करू.
आणि तिथे स्वतःचं जीवन संपवलं. काय शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ही गत, आणि आम्ही अर्थमंत्री काय त्या अर्थमंत्र्याला चाटायचंय? अरे सत्ता येईल, सत्ता जाईल, सत्तेकरता आम्ही हापापलेलं नाहीये. माणूस टिकला पाहिजे, माणूस जगला पाहिजे, भाई भाऊ टिकली पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं तुमच्या गरीबाच्या घरातली मुलगी असेल, तिला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, CA व्हायचंय, IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, APSC करायचंय, UPSC करायचंय, पायलट करायचंय, काय करायचंय, तिला ज्याची आवड आहे त्याच्यात तिने शिक्षण घ्यायचं. कॉलेजची फीस सरकार भरणार, गरीबाची पाहिजे सरकार भरणार. ही योजना आपण आणली. मोफत शिक्षण काय वाईट केलं? आणि हे विरोधक ओरडतात की बाबा सरकारने नको त्या योजना आले. नंतर म्हणते अरे त्यांची लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडकी बहीण, भावाचं काय, भावाचं काय, भावाचं काय. आणि आमच्यापासून भाऊ तोडायला लागले. भावांनो काळजी करू नका, तुम्ही भावंडात त्याच्यामध्ये तुमच्या करता 3 हॉस्पॉट, 5 हॉस्पॉट, 7.5 हॉस्पॉट लाईट बिल इथून पुढे माफ. 44 लाख शेतकऱ्यांना जवळपास किती 14,900 कोटी रुपये दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतून महावितरणला भरणार. आमच्या बांधवांकरता केलं नाही. अहो ज्यावेळेस आमच्या बांधवांना शेतकऱ्याला लाईट बिल भरता यायचं नाही, ते लाईन मध्ये यायचं करून जायचा. अडचणीच्या भागात आमचे शेतकरी कुठेतरी मायबाऊलीनं वाटतं योजना चालू करावी, चालू ठेवावी. ही चालू राहील, तुम्ही काळजी करू नका. हा अजितदादाचा वाद आहे, अजितदादा वादामध्ये हा माझा वाद आहे. त्याच्यामध्ये कधी पडेल ती किंमत मोजेल, परंतु खोटं बोलणार नाही. आणि ह्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. मी एकच योजना ती आणली नाही, तुमच्या महायुतीच्या सरकारने अनेक योजना आणल्या. ती एक योजना आहे 3 गॅस सिलेंडर फ्री. 52 लाख आमच्या कुटुंबियांना, महिलांना त्यांच्या अकाउंटला वर्षाला 3 गॅसचे पैसे जाणार. गॅसची किंमत जेवढी असेल तेवढे पैसे 3 गॅसचे तुमच्या अकाउंटला. तुम्ही ते गॅस 3 घ्या, वरच्या गॅसचे पैसे तुमचे तुम्ही खर्च करा. उत्पादनाची अट घातलेली, गरीब, सर्वसामान्य, समाजातला शेवटचा घटक, ह्या पद्धतीची योजना श्रीमंताकरता नाहीये. ते त्यांच्या पद्धतीने काम करतात. त्यांना अशा पद्धतीने काही देण्याची गरज वाटत नाही. पण तुमचाही अधिकार आहे, तुमचा हक्क आहे. एवढ्याला मी थांबलो नाही. काही असे देवेंद्र किंवा काही म्हणजे आमदार अमर मिटकरी वगैरे यायचे, दादा आम्ही फिरतोय, परंतु काही गरीब घरातल्या मुलींना शिक्षणाकरता कॉलेजची फी देता येत नाही. आणि मग आई वडील म्हणतात आता 12वी पर्यंत शिक्षण झालंय, पास झालं, आता लग्न लावून देऊ, आता तुला कुठंतरी लग्न कुणाच्या तरी घरची लक्ष्मी करू. ती म्हणते बाबा मला शिकायचंय, आई मला शिकायचंय, तुला शिकता आलं नाही पण मला शिकू दे. आता शिक्षणाची कवाड सगळ्यांकरता उघडली. ते म्हणतात नाही आपल्या ऐकत नाही. आम्ही इतके दिवस 50% फी भरत होतो. पण माझ्या पुढे काही केसेस अशा आल्या मायबाऊलींनो की त्याच्यात 1-2 मुलींनी आत्महत्या केली. 50% रक्कम आम्ही देऊन राहिलेले 50% त्यांच्या आई वडिलांना भरायला नव्हते. मग ती मुलगी म्हणली मग मी जगून काय करू, आणि तिथे स्वतःचं जीवन संपवलं. काय शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ही गत, आणि आम्ही अर्थमंत्री काय त्या अर्थमंत्र्याला चाटायचंय? अरे सत्ता येईल, सत्ता जाईल, सत्तेकरता आम्ही हापापलेलं नाहीये. माणूस टिकला पाहिजे, माणूस जगला पाहिजे, भाई भाऊ टिकली पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं तुमच्या गरीबाच्या घरातली मुलगी असेल, तिला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, CA व्हायचंय, IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, APSC करायचंय, UPSC करायचंय, पायलट करायचंय, काय करायचंय, तिला ज्याची आवड आहे त्याच्यात तिने शिक्षण घ्यायचं. कॉलेजची फीस सरकार भरणार, गरीबाची पाहिजे सरकार भरणार. ही योजना आपण आणली. मोफत शिक्षण काय वाईट केलं? आणि हे विरोधक ओरडतात की बाबा सरकारने
नको त्या योजना आले. नंतर म्हणजे अरे त्यांची लाडकी बहीण भावाचं काय आणि आमच्यापासून भाऊक तोडायला लागले. भावांनो काळजी करू नका, तुम्ही भावंडात त्याच्यामध्ये तुमच्या करता 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवर लाईट बिल इथून पुढे माफ. 44 लाख शेतकऱ्यांना जवळपास किती 14,900 कोटी रुपये दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतून महावितरणला भरणार. आमच्या बांधवांकरता केलं नाही. अहो ज्यावेळेस आमच्या बांधवांना शेतकऱ्याला लाईट बिल भरता यायचं नाही, ते लाईट मध्ये यायचं करून जायचा. अडचणीच्या भागात आमचे शेतकरी कुठेतरी आता शॉक बसायचं, बिचारा घेणं देणं जीव गमवायचा. आता आकडे टाकायचे नाही, तुम्हाला कनेक्शन मिळणार आणि मोफत की आता इथून पुढचं बिल भरायचं नाही आणि मागच्या बिलाची चिंता करू नका, माझ्यावर सोडा काय करायचं करू. पण शेतकरी तुम्ही मी शेतकरी, आपली जात शेतकऱ्याची. त्याच्यावर मला एक प्रश्न माहिती आहे. माझ्याही घरी 5च्या मोटारी, 3च्या मोटारी, 7.5च्या मोटारी, माझ्या थोड्या मोटारी मोठे बिल असल्यामुळे 10च्या 15च्या पण आहेत. पण मी अल्प अत्यल्प लहान शेतकरी, मधला शेतकरी इथपर्यंत त्याच्यात घेतले 7.5 पर्यंत. या पद्धतीचं हे सरकारने महायुतीचं. त्याच्यावर काही शेतकरी म्हणले की अजित पवार तुम्ही आता दुधाचा धंदा करा, तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात दुधाचा धंदा वाढला, मराठवाड्यात आमच्या आष्टी पाटोदा भागामध्ये वाढला, विदर्भात तेवढा अजून वाढला नाही, भंडारा गोंदियामध्ये थोडा होत आहे, आम्हालाही आता करायचा. परंतु दुधाच्या भाव पडले काय करायचा म्हणला, काळजी करू नका, गाईचा व्यवसाय करताय, तुमचं दूध 30 रुपयानं 5 रुपये सरकार तुम्हाला अधिकचे देईल. अनुदान 35 रुपये दिल्यावर परवडतं. दिला आम्ही, केला आम्ही. कारण आम्ही पण एकेकाळी राजकारणात यायच्या आधी 10 काढल्या जाताना. तुम्ही येऊन बारामतीकरांना विचारा, तसा काय एकदम इथं आलो आणि जॅकेट घालून तुमच्याशी बोलायला लागलो तसं नाही. कष्ट केले, पोल्ट्रीमध्ये अंडी देखील गोळा केली, त्याच्यामध्ये पाणी कसं भरायचं, दार कसं मोडायचं, पेरणीचा वापसा उडायच्या आत पेरणी कशी करायची ते आपल्याला माहिती आहे. उद्या बैल पोळा आहे, तुमच्या दारामध्ये बैल 200 का 400 आहे. अरे मला विचारा ना कोणची आहे, इथे लोकांना माहिती आहे. ते म्हणते कसलं 200 कसलं 400 आणि जुळला का. आज कित्येक लोकांना काही माहिती नाही आणि शेतकऱ्यांच्या बद्दल बाता मारतात. आज आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलोय. माझा कापर पंजोबा शेतकरी होता, माझा पंजोबा होता, माझा आजोबा होता, माझे वडील होते. आज शेती आहे, करल नाही करल माहिती नाही आहे. आता तर मी आश्चर्यचकित झालो. तुमच्या मोर्शीवरून करांना सॅल्यूट केला पाहिजे, सॅल्यूट. मी बघितलंय काय काय ठिकाणी जमीनच्या वादामध्ये अक्षरशः सख्या भाव कुराड उगवायला मारायला कमी नाही करत. आणि इथं आमचे विजय चंपतराव वडसकर बरोबर का, सरपंच ग्रामपंचायत मार्केट महिला ग्रामीण रुग्णालयाच्या साठी त्यांनी 6 एकर जमीन मोफत दिली. जमिनीची किंमत किती आहे, 2 कोटी रुपये एकर, 12 कोटीची जमीन. त्या 12 कोटी रुपयाची जमीन मोफत कसला माणूस दिला नाही काय. म्हणजे त्यांना खरोखरीच असली माणसं पाहायला मिळत नाही. उलट लोक म्हणतात कसं आपल्याला आणखीन काही मिळेल. त्यांनी 12 कोटीच्या मिळवणं का दिली. तोंडा देवेंद्र भोयर समाजाच्या करता इतका राबतोय. चला म्हणलं महिला ग्रामीण रुग्णालय पाहिजे, आमच्या महिलांच्या डिलिव्हरी वेळेवर व्हायला पाहिजे, त्यांना त्रास होता कामा नये, त्यांना तिथं मोफत उपचार झाले पाहिजे. माय माऊलीच्या करता माझ्या विजय वडसकरनी 6 एकर जमीन मोफत दिली. असा लागतो भाऊ. एवढंच नाही, आमचे डॉक्टर सुधाकर बंदे आणि मीनाताई बंदे त्यात आलेले होते. त्यांना 2 मुलं, एक डॉक्टर आहे. 4,372 कोटी एवढा निधी दिला.
पुढेही तुम्ही याला संधी द्या, तर याला अनुभव आला, पाठपुरावा कुठं करायचा. आज दिल्लीमध्ये केंद्राचं सरकार प्रफुल्लभाई पटेलांनी तिथं पाठिंबा दिला, शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे, तिथली काही कामं असतात. आज तुमचा संत्रा बांगलादेशला जातो, तिथले काही प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये मधल्या काळात आम्ही त्याचे निर्णय घेतले, परंतु त्याची खाली अजून अंमलबजावणी झाली नाही. ती अंमलबजावणी आपल्याला करायची. अनेक जण आले, अनेकांनी संत्र्यावर प्रक्रिया करणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी उभ्या करण्याचा प्रयत्न केला, कुणालाच यश मिळालं नाही. पुन्हा तो माझ्या मागे लागला, मी त्याच्यामध्ये त्याला साथ दिली आणि आता त्या संदर्भामध्ये आपण आधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारणीच्या करता आवश्यक तो निधी विदर्भ ॲग्रोव्हिजन प्रोड्युसर कंपनी संत्रा नगरीत म्हणून प्रसिद्ध असणारा माझा वरुड मुळशी या भागामध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या सहकार्यानं अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास मंजुरी आम्ही दिली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, हा अर्थमंत्र्याचा शब्द आहे. आवश्यक तो निधी दिला जाईल. 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प मी सादर करतो. किती? 6.5. उद्याच्याला जे काही निधी लागेल ते मी ग्वाही त्या सभेच्या निमित्ताने देतो. वरुड आणि मुळशीच्या माझ्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याला मालाला चांगला भाव देण्याच्या दृष्टीनं या भागातल्या संत्रा प्रक्रिया प्रकल्प हा गेम चेंजर ठरला पाहिजे. त्यामुळे या प्रकल्पाला आपण गती द्यायचं काम करतो. गेम चेंजर प्रकल्प मागे कुणाला जमलं नाही, ते 4,372 कोटी रुपये देऊन देवेंद्रनी जमवलं. आता हा प्रकल्प त्याच्यावर संत्र्यावर अत्याधुनिक संयंत्रणाद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे. ज्यूस कॉन्सन्ट्रेट ते केलं जाणार आहे, इसेन्शियल ऑइल काढले जाणार आहे, पील पावडर केली जाणार आहे, पशुखाद्य केले जाणार आहे, ज्यूस केलं जाणार आहे, टेट्रा पॅक मध्ये पॅक केलेला ज्यूस देखील केला जाणार आहे, पेंट बॉटल इत्यादी प्रकारची उत्पादन त्याच्यामध्ये आपण घेतोय आणि संत्रा फळांची मूलवृद्धी होईल. त्यापासून माझ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त मोबदला मिळू शकेल त्या दृष्टीनं आमच्या सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. बुलेट ट्रेन बघा, मेट्रो ट्रेन बघा, सगळीकडे विकास कामं चाललेली. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही पण सांगतोय त्यांना कांदा निर्यात बंदी आता करायची नाही, सोयाबीनचा भाव चांगला द्यायचा, कापसाला भाव चांगला द्यायचा, त्याच्यावर प्रक्रिया करणारी कारखानदारी काढायची. सूत गिरण्याच्या करता आम्ही मदत करतोय. कालच मी आणि प्रफुल्लभाई आमच्या काटोल नरखेडला होतो, तिथल्या लोकांनी मागणी केली नरखेडला एक सूत गिरणी द्या. म्हणलं या प्रपोजल घेऊन आपण देऊ, पण काम चोख केलं पाहिजे. सूतगिरणी उभी करायची आणि नंतर बंद पडायची तसं नाही. त्याच्यात माझ्या तिथल्या शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळाला पाहिजे, तिथल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. त्या पद्धतीची कामं आपण आपल्या वरुड मुळशी परिसरात, मुळशी वरुड परिसरात केलेली आहे. पुढेही आपल्याला करायची. हे आपल्याला सातत्य टिकवायचं आहे, हे थांबवायचं नाही. ते तुमच्या हातात आहे. माझ्या मायमाऊली म्हणते कसं, ते असं की उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवार जे उभे राहतील त्याच्यामध्ये देवेंद्र भुयारच्या जी खूण असेल त्या खुणेचं तिथलं बटन दाबायचं. तुमच्या योजना पुढे 5 वर्ष चालू. पुन्हा तुम्ही महायुतीचं सरकार आणा, माझ्या भावंडांच्या योजना चालू. योजना चालू, मी नाही चालू, योजना चालू. आणि त्यामध्ये तुम्हाला एक आठवण देतो. 2003 ला वीज माफीची योजना आली. वीज माफीचं पहिलं बिल दिलं 0 रुपये आणि नंतर सरकार आल्यावर दुसरे मुख्यमंत्री झाले, ते म्हणले नाही हे आपल्याला नाही परवडत, ते बंद करून टाका, आणि बंद केले. मी का तुम्हाला हे सांगतो, मी 10 वर्ष तुमचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. मला त्याच्यातलं आर्थिक नियोजन माहिती आहे. तुमचा आज 42-43 लाख रुपयाचं स्थूल उत्पन्न आहे, 42 लाख कोटीचं स्थूल उत्पन्न आहे. त्यामुळं विकास पण झाला पाहिजे, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. 1 रुपयामध्ये पीक विमा किंवा इतर योजना, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालालाही दर चांगला मिळाला पाहिजे. आणि माझ्या मायमामींच्या योजना, माझ्या मुलींच्या योजना, माझ्या भावंडांच्या योजना या देखील उद्या चालू झाल्या पाहिजे.
जेवणाची व्यवस्था कुठे घेऊ एक मिनिट या झालं काय रोल सागर थांब 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 टीव्ही नाही जा ते निले जरांगे यांनी असा आरोप केलेला आहे की जो पुतळा उभारला आपटे आणि मुख्यमंत्री चिरंजीव आणि रवींद्र फटाके सुयश सहायक यांचे संबंध असल्यामुळे त्याला अटक करण्यामध्ये पोलीस दिरंगाई करत आहे, सरकार दिरंगाई करत आहे. आणि तो काही सरकारचा जावई नाही. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्वतः त्या ठिकाणी परवाच्या दिवशी भेट दिली होती. सांगितलं होतं कोणी असला तर कठोर कारवाई केल्या जाईल. तो काही पाकिस्तानात पळून गेलेला नाही, तो राज्यातच भामटा कुठेतरी लपलेला आहे. आणि आमची विनंती आणि दादांचा पण प्रयत्न आहे की तात्काळ त्याला गृह खात्याने अटक केली पाहिजे आणि त्यावर देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल केला पाहिजे. सुरतेची लूट झालीच नाही असं फडणवीसांचं म्हणणं आहे. या गोष्टीचा काँग्रेसवाल्यांनी बाहू केला असं फडणवीस म्हणताय. सुरतेची लूट झालीच नाही. शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही. शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केलेली आहे. लूट करणं हा भाग वेगळा. आता विरोधी पक्षातले काँग्रेसचे जे लोक आहेत ते मुळातच लुटारूच्या भूमिकेत आहेत. त्याच्यामुळे लूट करणं हा भाग वेगळा. छत्रपतींनी केली ते स्वारी होती. म्हणजे औरंगजेबानी जे गोरगरिबाला लुटून जे धन त्या ठिकाणी आग्र्याला साठवलं होतं त्यावर स्वारी करून स्वराज्याचा कोश आणि स्वराज्याचे गडकिल्ले सुरक्षित केले. या अर्थानं त्यांचं ते वक्तव्य असावं. पुढच्या 10 दिवसात जागा वाटप जे ते पूर्ण होईल आणि जो पक्ष जी जागा जिंकेल त्याला तिथे जागा दिली जाईल असं बावनकुळे यांनी म्हटलं. राष्ट्रवादीची काय भूमिका आहे याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि आमचे पार्लमेंटरी बोर्ड हेच अंतिम निर्णय घेऊ शकतात. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे याबद्दल मी काही अधिक बोलणं उचित नाही. अजितदादा रोज सकाळी उठतात, त्याच्यावरून सुप्रिया तैसुडे यांनी त्यांना टोला लगावलेला आहे. त्या असं म्हणतात आम्हीही रोज सकाळी उठतो मात्र त्याचं कधी भांडवल करत नाही. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात तळागाळात रुजल्यामुळं कदाचित ताईंना तो खेद वाटत असेल आणि म्हणून लक्ष विचलित करायला ताईंनी ते स्टेटमेंट दिलेलं आहे. दादा राजकोटमध्ये जे घडलं आहे त्याबद्दल थोडंसं प्रतिक्रिया दिली. महाराजांचा पुतळा पडला याचं सुद्धा तुम्ही जर राजकीय भांडवल करत असाल हे दुर्दैव आहे. उलट बाळासाहेबांनी असं म्हणायला पाहिजे की आरोपी जो आहे तो तात्काळ अटक करून जेरबंद केला पाहिजे. उलट आपण अशा प्रकारे जे शंका उत्पन्न करत असू तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपण कुठला आत्मसात केला आहे हे याबाबत चिंतन करावं लागेल. हा विषय राजकारणाचा असू शकत नाही. राजकीय भांडवल करायला अनेक हे आहेत. आज जे महाविकास आघाडीनं आंदोलन केलं हे काय आहे? हे चोराच्या उलट्या बोंब आहेत. अरे तुम्ही बदलापूरला जो काही अत्याचार झाला एका चिमुरडीवर त्यानंतर जनतेने तो आंदोलन केलं, ते जनतेचं आंदोलन होतं. पण आता जे हे करतायत आज त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं हे त्यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केलेला हा मला असं वाटतं की काय म्हणता येईल त्याला नौटंकी आहे, नाटक आहे. 100 चुहे खाके बिल्ली हचको चली असा महाविकास आघाडीनं केलेला आजच्या संपाच्या बाबत म्हणता येईल. हो, पण मला सांगा की आतापर्यंत या महायुती सरकारच्या काळात किंवा एनडीए सरकारच्या काळात संसद भवन बांधलं गेलं, ते घडायला लागलं. राम मंदिर बांधलं नवीनच, ते घडायला लागलं. त्यानंतर आता पुतळा पण बनला. ह्या कामात कुठेतरी भ्रष्टाचार होत नाही का तुम्हाला वाटते काय? नाही, भ्रष्टाचाराची पाळंमुळं जर असतील तर ती शोधली पाहिजेत ना. सरकारला वाटतं की भ्रष्टाचार होऊ नये, कुठल्याही सरकारला वाटतं. महाविकास आघाडी सत्तेत आली तर त्यांनाही वाटेल भ्रष्टाचार होऊ नये. पण उदाहरणं द्यायची झाली तर मग बरीच लाईन लंबी आहे. त्याच्यामुळे आता या घटनेचं कुठेही राजकीय भांडवल न करता माझं स्पष्ट म्हणणं आहे आरोपी जेरबंद होणं महत्त्वाचं आहे आणि याच्या मुळात गेलं पाहिजे. 24 कोटीचा कंत्राट 23 वर्षाच्या एखाद्या छपरी पोराला कसा भेटतो, ज्याला कुठलाही कवडीचा अनुभव नाही, त्याला एवढा मोठा कंत्राट दिलं कसं जातं आणि कंत्राट दिल्यानंतर त्याला पाठीशी कोण घालतं हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. जर सार्वजनिक बांधकाम विभाग त्याला पाठीशी घालत असेल तर ते सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. जरांगे तेच तर म्हणतायत ना की ते पाठीशी घालतायत. नाही मग हे का जरांगे पाटलांनी जी भावना व्यक्त केली ती सामान्य लोकांची भावना आहे. एक शिवप्रेमी म्हणून त्यांनी भावना व्यक्त केली, आमची पण तीच भावना आहे. पण आमची विनंती मायबाप सरकारला एवढी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण सर्व लोक राजकारण करतो, पण अशा प्रकारे जगात पहिल्यांदा ही घटना घडली. तुम्हाला लक्षात असेल गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा किती जुना आहे महाराजांचा. प्रतापगडावर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे, तो किती जुना आहे. शिवाजी पार्कवर पुतळा आहे, असे अनेक पुतळे आहेत. त्याच्यामुळे हे जे काही अशा प्रकारे कंत्राट देऊन जो कोणी तो गुन्हा केला त्याला पाठीशी कोणी घातलं, कंत्राट केवढ्याचं होतं, 24 कोटी रुपये खर्च कुठं झाले, याचा सगळा पाठपुरावा आम्हाला विश्वास आहे. आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा स्वतः त्या ठिकाणी गेले होते, त्यांनी भेट दिली आणि त्याची सखोल चौकशी होऊन आणि 13 कोटी जनतेची माफीसुद्धा उदार मनानं मागितली. प्रधानमंत्री महोदयांनी मागितली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पण मागितली. तुम्हाला कोण वाटतंय कोण घालतंय पाठीशी सध्याच्या काळात?
कोण बोलू शकतो? ते आता सरकार म्हणून गृह खात्याची जबाबदारी आहे, ते शोधून काढतील. थँक्यू. त्याच्या आता महागाई समाजला काय डोकी चालवतात. हे मध्ये जी झाडाची गॅप राहते ते आता नंतर झाड लावलं तर कव्हर होत नसेल. ह्या जसं आमच्या याच्या आधी 4 आले होते परत दोनदा वेचलेला आहे, याच्या आधी 2दा वेचलेला अजून पडत ड्रॉपिंग होतच आहे. पूर्ण ते पावसामुळे होतंय का? कारण तेवढंच फक्त पाऊस पडतो. पण पाऊस तर ह्या दिवसात पडतोच ना. एवढा लगातार नसतो. जास्त पहिल्यांदा झाला. अति पाऊस पडतो. कंटिन्यू आहे ना. गॅप न पडलं तर चालूच आहे. सतत चालू आहे. आणि रिमझिम चालू आहे. जर असं एकदम आला असता आणि बर, कृषी विभागाचं म्हणणं काय आता काय होईल? कृषी विभागाने आम्हाला वेळोवेळी प्रयत्न केले त्यांनी. पण काय झालं पावसामुळे आम्ही काहीच नाही करू शकलो. मालकाचं नाव? मोघे नाव ज्ञानेश्वरराव मोघे. ज्ञानेश्वर मोघे. एवढं ज्ञानेश्वरराव नामदेवराव ज्ञानेश्वरराव नामदेवराव मोघे लिहून घ्या. ज्ञानेश्वर नामदेवराव मोघे. मौजा पारडी किंवा हे सोनाका अशा वेगवेगळ्या ग्रेपला हे असतात, नावं असतात. तसं ह्या संत्र्याचं नाव काय? आणि नागपुरी रंग. आपल्याकडे एकूण किती संत्र्याचे प्रकार आहेत जातीचे? 3 आहे. पण जास्तीत जास्त नागपुरीच असते. ही तुमची कुठली? नागपुरी. एक रंगपुरी येते. याचं जे शिल्ट असते ते थोडं चोपडे पण असतं, म्हणजे पतलं असते. सगळ्यात गोड खायला सगळ्यात बेस्ट त्याला जोड नाही. त्याला जोडच नाही. आणि मग ते पंजाबचं किन्नू तयार झाला. किन्नू म्हणून किन्नू पाहायला चांगले दिसते पण चव नाही. पाण्यात वरतच असं फुलीतून गेलंय ते संत्र आहे ना, लावला असंच पडते. बघू तसंच पडते. हात लावल्या लावल्या असंच पडते. हे पिवळं पडायला काय लागलं होतं? पाणी दे 2 महिने लगातार पाणी आलं ना, म्हणजे त्या जमिनीला वापसा पाहिजे होता तो नाही भेटला आणि अन्न पुरवठा नाही झाला. त्याच्या मुळा आहे, पांढऱ्या मुळा, ऑक्सिजन भेटत नाही, पूर्ण चोकअप होतं. अशा प्रकारामुळे व्यापारी जोर नाही करत. अजूनही आमचा अजून 30% माल खाली येणार आहे. निधी पांडेजी ते म्हणतात की दादा आमचं पण असंच झालेलं आहे आणि होतंय काय, पाऊस पडतोय ते खाली गळतंय. यंदाच्याला 3 कोटी घरकुलाचा कार्यक्रम तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदी साहेबांनी हातामध्ये घेतलेला आहे. आत्ताच पंतप्रधान पदाची